नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवरच्या आजच्या भागात तुमचं स्वागत आहे. फटाक्यांचा धूमधडाका, आतिषबाजी, फराळ, शुभेच्छा देत दिवाळी संपली आणि राज्यात आता पुन्हा सुरू झाला मराठा आरक्षण आंदोलनाचा धडाका. मनोज जरांगे पाटलांनी आता पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू करत आपल्या आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात केली आहे. आतापर्यंत मराठवाडा केंद्रित राहिलेल्या मराठा आरक्षण आंदोलनात आता पश्चिम महाराष्ट्रही कनेक्ट करण्याचा जरांगे पाटलांचा हा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. एकीकडे ही सुरुवात अगदी धूमधडाक्यात झाली आणि तेवढ्यातच आज राज ठाकरेंनी मात्र या सगळ्यावर एक मोठा बॉम्ब टाकला. राज ठाकरेंचा पहिला बॉम्ब, कुठल्याही प्रकारचे आरक्षण मिळणार नाही. राज ठाकरेंचा दुसरा बॉम्ब, जरांगे पाटलांच्या मागून कोण आहे हे तपासून पाहावे लागेल. राज ठाकरेंचा तिसरा बॉम्ब, निवडणूक आली की जातीचा मुद्दा कसा उपस्थित केला जातो. ऐकूयात नक्की काय म्हणालेत राज ठाकरे. मुळात या प्रकारचं कोणतंही आरक्षण कधी मिळणार नाही हे मी त्यांच्या समोर त्या दिवशी सांगून आलो होतो, बरोबर की नाही? हे काही वेगळं सांगत नाही, अशी कुठची गोष्ट होणार नाही. आत्ता ते जरांगे पाटील आहेत का, जरांगे पाटलांच्या मागून कोणतरी आहे ज्याच्यातनं जातीयवादामध्ये महाराष्ट्र डिस्टर्ब करायचं ठरवलेलं आहे? कारण निवडणुका तोंडावरती असताना ह्या सगळ्या गोष्टी आत्ता सुरू होत आहेत. हे काही मला इतकं सरळ चित्र दिसत नाही. त्याच्यामुळे कालांतराने कळेलच की यामागे कोण आहेत. आता राज ठाकरे यांना मनोज जरांगेचा बोलविता धनी नेमका कोण हे कोणाबद्दल म्हणायचे होते यावर अनेकांचे एकमत आहे. असो, पण ते नाव कधीतरी राज ठाकरेच स्वतः उघड करतील अशी अपेक्षा आहे. जरांगे पाटील पण उत्तरं द्यायला मागे पाहत नाहीत आणि राज ठाकरेंच्या या सर्व वक्तव्यांवर त्यांनी काय म्हटले ते बघूया. मनोज जरांगे पाटील आपल्या सोबत आहेत. काही दिवसापूर्वी राज ठाकरे अंतरवली सराटीला आले होते आणि त्यांनी जी आपल्याशी बातचीत पण केली, अप्रत्यक्षरित्या पाठिंबा पण दिला होता. मात्र ते असे म्हणतात की आता हे अशा पद्धतीचं जे आपण आरक्षण मागतायत ते आरक्षण मिळणं शक्य नाही मिळणार आहे. कारण नोंदी सापडल्यात म्हणल्यावर येड्यातल्या येड्या माणसाला सुद्धा कळतं. ओबीसी मधल्या नोंदी मराठा समाजात सापडल्या म्हणल्याच्या नंतर मराठा समाज ओबीसी मध्ये आहे हा कायद्याचा सरळ सरळ अर्थ आहे. आणि कोणीही सांगू शकतं की मराठ्याला आरक्षण मिळेल. त्यांचा राजसाहेब ठाकरे साहेबांचा काही गैरसमज झाला असेल ते पुन्हा माहिती घेऊन त्यात दुरुस्ती करतील. ते आमच्या सोबत आहेत, त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि सोबत राहतील. गोरगरिबांच्या लेकराला न्याय मिळावा यासाठी ते सोबत राहतील याची आम्हाला खात्री. पण त्यांनी असं म्हटलंय की ज्या ज्या वेळेस निवडणुका येतात त्यावेळी अशा पद्धतीचे जातीय तणाव निर्माण होतात आणि यामागे कोण आहे हे लवकरच स्पष्ट होईल. नाही, स्पष्ट करावं त्यांनी. आम्हाला त्याचीच अपेक्षा आहे की कोण सापडतोय कोण नाही. आम्हाला काय सापडा, आम्ही सापडून त्याला बेजार झालो. हे कोण आहे आम्हाला त्यांनी सापडून द्यावा, आम्ही ते मराठी बघून घेऊ. मग हे होते मनोज जरांगे आणि राज ठाकरेंच्या भूमिकेवरची त्यांची हे स्पष्टीकरण होतं. कॅमेरामन किरण कटारेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, सोलापूर. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंच्या सभा मात्र सुरू होत्याच. भेटीसाठी जागोजागी होणाऱ्या गर्दीमुळे जरांगे पाटलांच्या पुढच्या सभांना उशीर होतोय. काल करमाळाच्या वांगीत संध्याकाळी 7 वाजता सभा होणार होती. मात्र तिथे पोहोचायला जरांगेंना पहाटेचे 4 वाजले. तरीही थंडीत मराठा समाज जरांगे पाटलांना ऐकण्यासाठी थांबला होता, हे महत्वाचे. यावेळी जरांगे पाटलांनी 5 मिनिटे उपस्थितांशी संवाद साधल्यानंतर निरोप घेतला. त्यानंतर आज करमाळ्यापासून त्यांच्या दुसऱ्या दिवसाच्या दौऱ्याला सुरुवात झाली. जेजुरी गडाकडे जाताना तर मोरगाव चौफुली जवळ छोट्या तोफांची सलामी देत जेसीबीतून पुष्पवृष्टी देखील करण्यात आली. आज त्यांची साताऱ्याच्या मायणीत सभा पार पडली. तत्पूर्वी मराठा नगरमध्ये त्यांची रथामधून मिरवणूक काढत पुष्पवृष्टी करण्यात आली. मायणीत तब्बल 50 एकरच्या जागेवर पार पडलेल्या या सभेमध्ये जरांगे पाटलांना ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येनं मराठा समाज एकवटला होता. त्यांनी उपस्थितांना पुन्हा एकदा शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचं आवाहन करत आरक्षणाशिवाय 1 इंचही मागे हटणार नसल्याचं स्पष्ट केलं.
मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण द्यावे यासाठी मनोज जरांगे जसजसा लढा पुढे नेत आहेत तसतसा ओबीसींकडून त्यांना होणारा विरोधही तीव्र होतोय. उद्या म्हणजेच 17 नोव्हेंबरला जालन्यात अंबड येथे ओबीसी आणि भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभा आयोजित करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटलांच्या अंतरवाली सराटी गावापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर ओबीसींची ही सभा पार पडणार आहे. या सभेतून ओबीसींचं शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे. मराठा आणि ओबीसी समाजामध्ये आरक्षणावरून खदखद असल्यामुळे राज्य सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. या मागणीला सर्वपक्षीय पाठिंबा असूनही धोरणात्मक पेचप्रसंग सध्याच्या राजकीय परिस्थितीतून प्रखरपणे दिसून येत आहे. यावरच आम्ही आज एक प्रश्न विचारला होता. तो काय ते पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, या खेपेचा मनोज जरांगेंचा दौरा सरकारला गेल्या वेळेपेक्षा जास्त अडचणीत आणणार का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण नको म्हणत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दंड थोपटले. त्यानंतर आता इतरही प्रमुख ओबीसी नेते राजकीय जोडे बाजूला ठेवत उद्या अंबडमध्ये एकत्र येत आहेत. अंबडमध्ये तब्बल 100 एकर जागेवर होणाऱ्या या सभेवेळी ओबीसी, भटके विमुक्त जाती, एसईबीसी आणि अल्पसंख्याक नेते एकत्र येणार आहेत. मराठा समाजानंतर धनगर, माळी, वंजारी समाजाचे मराठवाड्यात प्राबल्य आहे. बीडमधल्या जाळपोळीनंतर ओबीसी समाजातील नेत्यांच्या घरांवर झालेल्या हल्ल्यांमुळे मराठवाड्यात ओबीसी समाजामध्ये काहीसा रोष निर्माण झालाय. त्याच रोषाला वाट मोकळी करून देण्यासाठी अंतरवाली सराटी जवळील अंबडमध्ये या सभेचं आयोजन करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. ओबीसीच्या पहिल्या फळीतले एवढ्या मोठ्या संख्येनं नेते एकत्र येणार असल्यामुळे भविष्यात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष आणखी तीव्र होणार असल्याची शक्यता नक्कीच आहे. या सभेसाठी मोठ्या संख्येनं ओबीसी बांधव उपस्थित राहण्याची शक्यता गृहीत धरून पोलीस प्रशासनानं कडक बंदोबस्त तैनात केला आहे. या सभेला कोण कोण उपस्थित राहणार? तर इथे मोठमोठ्या ओबीसी नेत्यांची मांदियाळीच आहे. मंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे प्रतिनिधी, माजी मंत्री महादेव जानकर, पोहरादेवी गादीचे महंत बाबूसिंग महाराज, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, मुस्लिम ओबीसी संघटनेचे शब्बीर अन्सारी, माजी आमदार प्रकाश शेंडगे, आमदार इंद्रनील नाईक, आमदार तुषार राठोड, आमदार राजेश राठोड, प्राध्यापक संदेश चव्हाण, कल्याण आखाडे हे नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. मात्र माजी मंत्री आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडेंच्या उपस्थितीबाबत अद्याप स्पष्टता नाही. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे या मागणीपासून सुरू झालेला मनोज जरांगेंचा लढा ओबीसी आरक्षण ते थेट मराठ्यांना 10% आरक्षणापर्यंत पोहोचलाय. जसजसे त्यांच्या आंदोलनाचे टप्पे वाढत गेले तसतसे केवळ आश्वासनं देणाऱ्या सरकारचा वेळ काढूपणा सुरूच राहिला. परत एकदा मनोज जरांगेंचा राज्याचा दौरा सुरू झालाय आणि यावेळी निशाणा थोडा बदललाय. याचाच आढावा घेणार हा रिपोर्ट आपण बघूया. मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीतून उठलेलं मनोज जरांगे पाटील नावाचं वादळ आता महाराष्ट्रभरात घोंगावू लागलंय. आरक्षणाचा हा लढा केवळ मराठवाड्यापुरता मर्यादित न राहता तो आता पश्चिम महाराष्ट्रातही उभा राहतोय. आधी एका मंडपातून मराठा समाजाला साथ घालणारे जरांगे आता थेट रस्त्यावर उतरून लोकांमध्ये जाऊन संवाद साधतायत आणि तेही अगदी बारामतीतून. पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे महाराष्ट्र पालथा घालतायत.
टप्प्याचं उपोषण संपलं, कारण सरकारने काही आश्वासनं दिली. मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारकडून कुणबी नोंदी असणाऱ्या मराठ्यांना प्रमाणपत्र देण्यापलीकडे फारशा घडामोडी घडत नसल्याचं पाहायला मिळतंय. सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंना परत भेटणार होतं, पण अद्याप तो भेटीचा मुहूर्त शिष्टमंडळाला सापडला नाहीये. जरांगेंनी सरकारसोबत झालेल्या चर्चेची आणि ठरलेल्या गोष्टीचं लेखी टाइम बॉन्ड करून देण्याची मागणी केली होती. सरकारने ते मान्यही केलं, पण त्या टाइम बॉन्डवर सह्यांसाठी शिष्टमंडळाकडनं तारीख पे तारीख मिळते. यामुळे संतापलेल्या जरांगेंनीही टाइम बॉन्डवर सहीसाठी सरकारच्या हातात ताकद नाहीये का असा सवाल करत आरक्षणाबरोबर आता दौऱ्यात सध्याच्या सरकारवरही निशाणा साधणं सुरू केलंय. एकीकडे सरकारची चालढकल सुरू असतानाच जरांगेंच्या सरसकट मराठ्यांना ओबीसी आरक्षणाच्या मागणीला ओबीसींचाही विरोध वाढतोय. मराठा समाजाने ओबीसीतून आरक्षणाऐवजी ईडब्ल्यूएस आरक्षण घ्यावं असा सल्ला दिलाय. त्यावरून जरांगेंनी मराठ्यांसाठी थेट 10% आरक्षणाची मागणी केली आहे. कायदा सांगतो लोकसंख्येच्या प्रमाणात 50% तेवढं मिळणार. 3.5 नाही 3.5 नाही काही नाही, लोकसंख्येच्या प्रमाणात मिळणार आणि आम्ही ते घेणार. आणि ईडब्ल्यूएसचं ते काय काढू नका, डबल ते तुम्हाला घ्या म्हणा, त्याच्या बदल्यात आम्हाला ते 10% दुसरं द्या, तुम्हाला घेऊन टाका. ते वाटण्याच काय म्हणजे जे वावर पिकत नाही ते दिलं डोंगराचं आम्हाला, आणि तुम्ही चांगलं काळीचं घेतलंय ते येडं समजत होय आम्हाला. म्हणजे आम्हाला खराब सगळं ज्याच्यात आवतच चलत नाही ते द्या आम्हाला. ईडब्ल्यूएस तुम्हाला घ्या ना, काय जमत नाही का तुम्हाला? तुम्ही घ्या, ते वाटण्यात झाल्या आपल्या, तुम्ही ते घ्या आणि इकडं 10 आम्हाला द्या. आधी कुणबींसोबत ओबीसी मध्ये आरक्षणाची भाषा करणाऱ्या मनोज जरांगेंनी थेट ओबीसी नेत्यांनाच ईडब्ल्यूएस आरक्षण घेण्याचं प्रत्युत्तर दिल्यानं त्यांच्या बदलत्या भूमिकांवरही टीका होऊ लागली आहे. सर्वप्रथम उपोषण करताना जरांगेंनी मराठवाड्यातल्या निजामाच्या नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी केली होती. त्यानंतर त्याच उपोषणादरम्यान आरक्षणासाठी वंशावळीची अट न ठेवता मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगेंनी केली. तर उपोषणाच्या दुसऱ्या टप्प्यात सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं या मागणीवर जरांगे पाटील ठाम राहिले. मला ज्यांचे सापडले त्यांना देता येणार नाही तर ते आम्ही देणार नाही. तुम्हाला सरसकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला प्रमाणपत्र द्यावे लागते. एवढ्या मागण्या करूनही आरक्षणाबाबत काही ठोस पावलं उचलली जात नसल्याचं पाहून अखेरीस त्यांनी मराठा समाजाला थेट ओबीसी म्हणूनच आरक्षण देण्याची मागणी केली आहे. नाही आम्हाला ओबीसीमध्ये घ्या, तुम्ही 75 नाही 90% करा, आम्हाला काही अडचण नाही. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करा, तुम्ही किती टक्के वाढवा, ते गाजरं दाखवू नका आम्हाला. 75% वाढू, 70% वाढू, 200% वाढू, ओबीसीमध्ये घ्या, तुम्ही किती टक्के वाढवा, काही अडचण नाही, गाजरं दाखवू नका. ते आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी जरांगेंनी सरकारला 24 डिसेंबर पर्यंतची डेडलाईन दिली आहे आणि आपल्या मागण्याही स्पष्ट सांगितल्या. जसं सरकारच्या शिष्टमंडळाला अद्याप जरांगेंची भेट घेणं जमलं नाहीये, तसं सरकारला वेळेत मराठा आरक्षणाचं गोवर्धन तरी पेलता येणार का, की मनोज जरांगे पाटील राज्य सरकारला आणखी कोंडीत पकडणार, पाहणं महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्टसह टीम 0 आवर, एबीपी माझा. ऑगस्टपासून मराठा आरक्षणासाठी उपोषण, मोर्चे आणि प्रचार करणारे मनोज जरांगे पाटलांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. त्यांचं ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येत आहे. यावेळी जरांगेंनी आमच्या हक्काचं आरक्षण आम्ही सरकारच्या छाताड्यावर बसून घेणार असा थेट इशाराच देऊन टाकलाय. त्यामुळे राज्य सरकारवर दबाव निश्चितच वाढत असणार आहे. आता कुणबी नोंदी पण सापडत आहेत, त्यामुळे आरक्षण द्यावेच लागेल असे आज जरांगेंनी सांगून टाकलंय. त्यामुळे अजून लेखी आश्वासनही न देऊ शकलेल्या सरकारची डोकेदुखी नक्कीच वाढली असणार. तसंच सरकारला आरक्षणासाठी दिलेली 24 डिसेंबरची मुदतही वाढवणार नसल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलंय. याच विषयी आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, या खेपेचा मनोज जरांगेंचा दौरा सरकारला गेल्या वेळेपेक्षा जास्त अडचणीत आणणार का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही.
एक्सवरून शंतनू गौतम, जरांगे सरकारला खूप जड जाणार, अजून सरकारचे डोळे उघडले नाही, आगामी निवडणुकीत जरांगेंचा चेहरा असला तरी सगळ्यांची वाट लागणार. युट्यूबवरून प्रदीप लोंढे, सरकार कधीच अडचणीत येत नसतं, ते आंदोलकांना अडचणीत आणतात. युट्यूबवरून विवेक काविंदे, अडचणीत येणार ती निष्पाप जनता. फेसबुकवरून अनंत बोरसे, आरक्षणाचा मुद्दा अधिकच गुंतागुंतीचा होणार, यातून काय निष्पन्न होणार हे सांगणं कठीण, मात्र यामुळे वातावरण गढूळ होत आहे. फेसबुकवरून संजय मोरे, मराठा समाजाची मागणी योग्य आहे, गरजवंत गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. फेसबुकवरून सोपान सपकाळ, सरकार दे मनोज पाटील जरांगे यांना हलक्यात घेऊ नये. फेसबुकवरून सचिन फटाले, मनोज जरांगे पाटील यांची रास्त मागणी आहे. खरं तर उद्या होणाऱ्या ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभेबद्दल बरंच कुतूहल आहे. संख्येनं सर्व ओबीसी जातींची बेरीज केली तर ही लोकसंख्या मराठा समाजापेक्षा बरीच जास्त आहे. आता ही मंडळी नक्की काय ॲक्शन प्लॅन करतात ते ऐकूया आपल्या गेस्ट सेंटरला, जिथे आपल्या सोबत उपस्थित आहेत ओबीसी नेते आणि माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे. प्रकाशजी, 0 आवरमध्ये आपलं स्वागत आहे. माझा पहिला प्रश्न आपल्याला आहे, आपलं पोस्टर आम्ही बघितलं, त्यातील इतकी नेते आहेत, कोण नक्की या पोस्टरवरची नेते मंडळी येणार? या उद्याच्या सभेला छगन भुजबळ साहेब येणार तर आहेतच, पण काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, त्याचप्रमाणे भाजपच्या पंकजाताई, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर इत्यादी सगळे नेते मंडळी जे आहेत या मेळाव्यात येणार आहेत. तुम्ही अंतरवाली सराटीच्या अगदी जवळचं गाव निवडलंय, काही विशेष कारण आहे का? सरिताजी, हे अंतरवाली सराटी पासून हा जवळचा तालुका आहे आणि अंबड तालुका जो आहे त्या तालुक्यामध्ये फार मोठी ओबीसींची लोकसंख्या जी आहे आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा फार मोठ्या संख्येनं ओबीसी बांधव राहतात. धनगर समाज सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी आहे आणि या सभेला फार मोठ्या संख्येने हा धनगर असतील, बाकी सगळे ओबीसी बांधव असतील, माळी, तेळी, साळी, कोटी सगळे अगदी पूर्ण ताकदीनिशी जे आहेत या मेळाव्याला या ठिकाणी येत आहेत, जेणेकरून या जिल्ह्यातील जो ओबीसी समाज आहे किंवा अंबड तालुक्यातील ओबीसी समाज आहे त्याला एक प्रकारे सुरक्षिततेची भावना जी आहे ती निर्माण करण्यासाठी हा मेळावा आम्ही अंबडला घेतलेला आहे. आज राज ठाकरे यांनी पत्रपरिषदेत म्हटलंय की मराठा आरक्षण मिळू शकत नाही, तुमचं काय मत आहे? सरिताजी, राज ठाकरे साहेबांच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. माझ्या मते राज ठाकरे साहेबांनी आरक्षणाचा पूर्ण अभ्यास केलेला दिसतोय, कारण मराठा आरक्षण जे आता सध्या जे जरांगे पाटील मागत आहेत की 50% आतलं आरक्षण जे आहे ते त्यांना हवं आहे आणि ते कुणबी म्हणून पाहिजे आणि ते सरसकट मराठाने कुणबी दाखले म्हणून ओबीसीमध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे, हे घटनात्मकदृष्ट्या हे चुकीचं आहे, योग्य नाही आहे. कारण मराठा समाज हा मागासलेला नाही. 50%च्या आतलं आरक्षण हे 15-4 आणि 16-4 प्रमाणे मिळत असतं सरिताजी, आणि त्याच्यामुळे ह्याच्यावर हक्क सांगायचं असतं. आधी तुम्हाला मागासलेपण सिद्ध करायला पाहिजे. ते या मराठा समाजाने यापूर्वी कधीच सिद्ध केलेलं नाही आहे. अनेक आयोगाने तो मराठा समाज मागासलेला नाही हे यापूर्वी सिद्ध झालेलं आहे. सुप्रीम कोर्टानं सुद्धा त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलेलं आहे. आणि अशा अवस्थेत मराठा समाज मागायचा नसताना आता ही बॅकडोर एंट्री जी आहे ती मराठा समाज जो आहे जरांगे साहेबांच्या माध्यमातून आता कुणबीचे दाखले घेऊन मागत आहे. जरांगे पाटलांचा बोलविता धनी कोण आहे यावर सुद्धा राज ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केलाय, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हा जरांगेच्या मागं कोण आहे हा ॲक्च्युली संशोधनाचा विषय आहे, पण आज तरी जरांगेच्या मागं जो आहे तो खेड्यापाड्यातला मराठा समाज उभा आहे हे चित्र दिसतंय. पण आता काही दिवसांनी जर खरंच त्यांच्या मागे कोणी राजकीय शक्ती असेल ती आता थोड्या दिवसासमोर येईलच. भुजबळांना पाडल्याशिवाय राहणार नाही असं जरांगेंनी म्हटलंय. कसं आहे, भुजबळ साहेबांना पाडायची जी भाषा मराठा समाज नेते करत आहेत ते एकट्या मराठा समाजाने मतदान नाही दिलं म्हणून का भुजबळ साहेब पडणार नाहीये. तर त्या ठिकाणी ओबीसी आहे, धनगर समाज आहे,
दलित आहेत, मुस्लिम आहेत, सगळे आहेत तर सगळे, काय समजलं का? आणि ते सगळे भुजबळ साहेबांना अनेक टर्म त्याला निवडून दिलेला आहे. एकटा मराठा समाज देणार नाही. पण हे जर असं जर काय सुरू झालं या महाराष्ट्रामध्ये की ओबीसीचा एखादा नेता जो आहे तो ओबीसी आरक्षणा बाजूने उभा आहे आणि त्याला पाडण्याची भाषा जर या महाराष्ट्रामध्ये होत असेल तर मग ओबीसीना सुद्धा मराठा आमदारांना पाडण्याची भाषा करावं लागेल. आणि ओबीसी आता महाराष्ट्रामध्ये जवळपास 60% आसपास आहे आणि 160 मराठा आमदार आहेत, हे सुद्धा मराठा लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे अशा प्रकारचे आव्हानं जी आहेत तर ती करून पूर्ण राजकीय जे काय आतापर्यंत जो काय सलोखा होता या महाराष्ट्रामध्ये, म्हणजे जरी मराठा समाजाचा आमदार उभा असता तरी ओबीसी सुद्धा पूर्ण ताकदीने त्यांना मतदान देत होता. परंतु अशा वक्तव्यामुळे ओबीसी समाज जो आहे त्याला सुद्धा विचार करणं भाग पडेल. आणि जर असं काय झालं तर मराठा समाजाचे 160 आमदार पडू शकतात ना. प्रकाशजी, उद्याची सभा आहे, मोठी होणार आहे, त्यानंतर काय सभांवर सभा असणार आहे की काही दुसरा ऍक्शन प्लॅन आहे? नाही, मराठवाड्यामध्ये आम्ही उद्याच्या सभेनंतर 26 नोव्हेंबरला आम्ही हिंगोलीमध्ये अशाच प्रकारे एक भव्य मेळावा जो ओबीसी तो आम्ही घेतलेला आहे. आणि त्यानंतर मग आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो आहे पश्चिम महाराष्ट्रात आम्ही सभा घेणार आहोत, जेणेकरून या सगळ्या ओबीसी समाज बांधवाला एक पूर्णपणे शाश्वती निर्माण होईल. सरकारनं आम्हाला आश्वासित केलंच आहे, परंतु जर जरांगे पाटील असतील किंवा जे काही प्रचंड मोठे मोर्चे मेळावे होत आहे याच्या दडपणाखाली जर महाराष्ट्र शासनानं एखादा JR काढलाच रात्री बेरात्री तर आपण सतर्क असलं गेलं पाहिजे. आणि तेवढी हिंमत जी आहे ती सरकारची झाली नाही पाहिजे. म्हणून आता हे आमचं शक्ती प्रदर्शन असेल, त्या माध्यमातून या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही सरकारला इशारा देणार आहोत की आम्ही बी या महाराष्ट्रामध्ये कमी नाही आहे. असं काही कुणा दडपणाखाली आणलं तर उद्या ओबीसी समाज सुद्धा जो आहे सरकारला खाली खेचल्याशिवाय राहू शकत नाही आणि खेचूच शकतो हे दाखवण्यासाठी हे मेळावे आहे. धन्यवाद प्रकाश अण्णाजी. ABP माझाच्या 0 आवरमध्ये आपण आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. याच आरक्षणाच्या विषयावर आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे तो कौल पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. परत एकदा आजचा प्रश्न सांगते. आजचा प्रश्न होता की या खेपेचा मनोज जरांगेंचा दौरा सरकारला गेल्या वेळेपेक्षा जास्त अडचणीत आणणार का? यूट्यूबवर एकूण 10,000 मतं. 80% लोकांनी होय म्हटलंय, 20% लोकांनी नाही म्हटलंय. इंस्टाग्रामवर एकूण 5,000 मतं. 75% लोकांनी होय म्हटलंय, 25% नाही. फेसबुकवर एकूण 2,000 मतं. 56% लोकांनी होय म्हटलंय, 44% नाही. एक्सवर बघूयात. %54 लोकांनी होय म्हटलंय, 46% नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुरोगामी महाराष्ट्रात विविध समाज एकमेकांसमोर उभे राहताना दिसत आहे. त्यासाठी कोणता समाज किती मागास आहे हे सिद्ध करण्याच्या प्रयत्नात सर्वच समाजातील महनीय नेते गुंतले आहेत. एवढंच नाही तर सरकार दरबारी सुद्धा सर्व समाजांना खुश करण्याचे, कोणताही समाज नाराज होऊ नये याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. हे सुद्धा पुरोगामी महाराष्ट्र पाहत आहे. आपली जात, आपली पोटजात दुसऱ्यांपेक्षा किती श्रेष्ठ हे मिरवण्याचा काळही या पुरोगामी महाराष्ट्रानं पाहिला आहे. जाती अभिमानानं, दुराभिमानानं भारलेला असाही एक काळ या महाराष्ट्रानं पाहिला आहे. जाती अंताची लढाई आणि ती लढणाऱ्यांनाही याच पुरोगामी महाराष्ट्रानं पाहिलं आहे. आत्ताच्या आरक्षणाच्या आंदोलनात सुद्धा जाती जातीत सलोखा राहील. आंदोलनामुळे एक समाज दुसऱ्या समाजाबद्दल फार तिरस्कारानं पाहणार नाही याची काळजी पुरोगामी महाराष्ट्रातील सर्व नेते कार्यकर्ते घेतील अशी आशा. बातमी अमित शहांच्या एका आश्वासनावर ठाकरे बंधूंनी केलेल्या टीका टिप्पणीची. 5 राज्यांच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्यातले 3 राज्य महाराष्ट्राचे शेजारी आहेत. त्यामुळे तिकडे काय सुरू आहे याकडे आपल्या राजकारण्यांचेही लक्ष लागलेले असतेच. 2-3 दिवसापूर्वी मध्य प्रदेशात गृहमंत्री अमित शहांनी एका
प्रचार सभेत भाषण केलं. भाजप सरकार पुन्हा सत्तेत आलं तर अयोध्येतील राम मंदिर दर्शनाची मोफत सोय केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलंय आणि विरोधकांनी खरपूस टीका केली. त्यात महाराष्ट्रातूनही अनेक नेते सामील झाले. एकेकाळचे मित्रपक्ष असलेल्या उद्धव ठाकरेंनी त्यात आघाडी घेतली आहे. उद्धव यांनी थेट निवडणूक आयोगालाच भाजप विरोधात पत्र लिहिलंय. याची माहिती देण्यास त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली. खरं तर त्यांनी थेट निवडणूक आयोगाच्या कारवाई क्षमतेवरही प्रश्न उपस्थित केले. त्यांनी निवडणूक आयोगाकडून ही स्पष्टता मागितली आहे. अगदी थोड्याच वेळात राज ठाकरे यांनी सुद्धा एक वेगळी पत्रकार परिषद घेत याच मुद्द्यावर खास आपल्या ठाकरे शैलीत भाष्य करत भाजपला धारेवर धरले. याच विषयावर आम्ही विचारला होता आजचा एक प्रश्न आणि तो प्रश्न पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न होता, भाजपकडून निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राम मंदिराचं उद्घाटन केलं जातंय. उद्धव ठाकरे यांचा आरोप पटतो का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. लोकसभा निवडणूक अवघ्या 4 ते 5 महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे या 5 राज्यातल्या विधानसभा निवडणुका भाजपसाठी महत्त्वाच्या आहेत. तेलंगणामध्ये भाजप स्पर्धेत नाही, मिझोराममध्ये मित्रपक्ष आहेत. त्यातच मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये गेल्या वेळाप्रमाणे काँग्रेसच्या बाजूनं वातावरण आहे, अशी हवा आहे. भाजपला फक्त राजस्थानात परिस्थिती अनुकूल असल्याचं ओपिनियन पोल सांगतायत. त्यामुळेच अमित शहा यांना मोफत अयोध्या दौऱ्याचं आश्वासन द्यावं लागलं का? मोदींच्या जय बजरंग बली म्हणा आणि मतदान करा ह्यावर नक्की काय म्हणाले उद्धव ठाकरे ते बघूयात 0 आवरच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये. 3 दिसंबर को भाजपा सरकार बना दो. मोफत अयोध्या वारी भाजपातर्फे करावी आमची आग्रही मागणी आहे. टूर अँड ट्रॅव्हल्स नावाचं एक नवीन खातं उघडण्याचं मला असं वाटतं सुरुवात केली असावी. 5 राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अशा वातावरणात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी मध्य प्रदेशात प्रचार सभा घेतली. त्यात त्यांनी मध्य प्रदेशात भाजप सरकार आलं तर मोफत अयोध्यावारी घडवू असं आश्वासन दिलं. और माताएं बहनें विशेषकर आप सभी को अयोध्या में राम मंदिर का दर्शन करना है ना? करना है या नहीं करना है? खर्चा होगा ना? होगा ना? मगर मैं कहता हूं नहीं होगा. आप 3 दिसंबर को भाजपा सरकार बना दो. भाजपा मध्य प्रदेश सरकार सभी को बारी बारी फ्री ऑफ कॉस्ट अयोध्या में रामलल्ला का दर्शन करा देगी. या आश्वासनानंतर भाजप विरोधी पक्षांनी टीका केली नसती तरच नवल. त्याला आज महाराष्ट्रातून सुद्धा ठाकरी तडका मिळालाय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी वेगवेगळी पत्रकार परिषद घेतली. दोघांच्याही बोलण्यात एक समान धागा होता, तो म्हणजे भाजप आणि निवडणूक आयोगाच्या कामावर त्यांनी केलेली टीका. ज्या अर्थी आमचे माननीय पंतप्रधान मतदान करताना बजरंगबली की जय बोलून मतदान ते वोटिंग मशीनचं बटन दाबा सांगतायत, तर याबाबत निवडणूक आयोगाने खुलासा करण्याची गरज आहे की हे बंधन जे पूर्वी होतं, ज्याच्यावरनं हिंदू हृदय सम्राटांचा मतदानाचा अधिकार काढण्यात आला होता, मग तो योग्य होता, ती शिक्षा किंवा तुम्ही जे काही निर्णय घेतला तो योग्य होता की आता हे जे पंतप्रधान आणि गृहमंत्री करतात ते योग्य आहे, हे त्यांनी सांगणं मला असं वाटतं देशाच्या जनतेला आणि आम्हाला सुद्धा उत्सुकता आहे की आचारसंहितेत जर काय त्यांनी बदल केला असेल तर तो केव्हा केला, कधी केला आणि तो केवळ भाजपलाच सांगितला आणि आम्हाला सांगितला का नाही. ते मला असं वाटतं की त्यांनी टूर अँड ट्रॅव्हल्स नावाचं एक नवीन खातं उघडण्याचं मला असं वाटतं सुरुवात केली असावी. तुम्ही काय कामं केली असं वाटतं याच्यावरती निवडणुका लढवा ना. राम मंदिराच्या दर्शनाचे आमिष कसली दाखवताय तुम्ही? इतकी वर्ष तुम्ही तिकडे सत्तेमध्ये आहात, त्या सत्तेमध्ये काय काय गोष्टी केल्या मला असं वाटतं ह्या लोकांसमोर येणं गरजेचं आहे. उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजपकडून आमदार नितेश राणे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उत्तर दिलंय. गांधी परिवाराचं दिवस रात्र जे वकिली करताय, तुमच्या त्या नवीन मानसपुत्र
राहुल गांधीजींना हाच प्रश्न विचारा. तुम्ही कितीही अडथळे आणा, कितीही दाढी कुरवळत बसा, तरी करोडोच्या संख्येने राम भक्त अयोध्याकडे जाणार, रामलल्ल्याचं दर्शन घेणार. उद्धव ठाकरे काँग्रेसच्या इतके जवळ गेले, काँग्रेसचे विचार त्यांनी एवढा लवकर आत्मसात केले. दर्शनाला, प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला जाण्याकरता उद्धव ठाकरे अशा पद्धतीने विरोध करतायत. प्रभू रामचंद्राचं दर्शन घेण्याकरता अयोध्येला या, तर मी सुद्धा सोबत जातो, अशी अपेक्षा उद्धव ठाकरेंनी करणं होतं. उद्धव ठाकरे यांनी तर निवडणूक आयोगाला पत्रच लिहिलंय. धर्माच्या नावावर मतं मागितली म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला होता, याचा उल्लेख पत्रात केलाय. आता अमित शहा किंवा पंतप्रधान मोदी यांना सूट का, असा प्रश्न पत्रात उपस्थित केलाय. प्रचार सभेत असं आश्वासन देणं हा आचारसंहितेचा भंग आहे का, हे आम्ही तज्ज्ञांना विचारलं. हा जर इतिहास पाहिला आणि सर्वसाधारणपणे आपल्या देशाची राज्यघटना आणि त्यानुसार चालणारं कामकाज पाहिलं, तर जात धर्म या नावावर जाहीरपणे मतदान मागण्यास कायम प्रतिबंध करण्यात आलेला आहे आणि सातत्याने त्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. आत्ता शिवसेनेने याच मुद्द्यावर बहुतेक भूमिका घेत निवडणूक आयोगाकडून खुलासा मागितला आहे. परंतु हा राजकीय भाग जरी बाजूला ठेवला शिवसेनेच्या भूमिकेचा, तरी ही वस्तुस्थिती आहे की आपल्या देशाची राज्यघटना आणि त्यातील तरतुदी आणि निवडणुकीविषयीचे नियम पाहिले तर जात आणि धर्म या नावावर मतदान मागणं गैर आहे, म्हणजेच तो निवडणूक आचारसंहितेचा भंग होतो. निवडणूक आयोग डबल स्टँडर्डनं काम करत असल्याचा आणि भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा सूचक आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पत्रात करण्यात आलाय. राज ठाकरे यांनी सुद्धा याच मुद्द्यावर भाजपला चिमटे काढलेत. हा योगायोग नसल्याचं अनेक जाणकारांना वाटतंय. याला निवडणूक आयोग काय उत्तर देणार हे कळेलच. 0 आवरसाठी ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. खरं तर आज उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा ते अद्वै हिरे यांच्याबद्दल बोलतील अशी अपेक्षा होती. ठाकरे गटाचे उपनेते अद्वै हिरे यांना आर्थिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं होतं. बनावट दस्तऐवज तयार करून जिल्हा बँकेची 7,46,00,000 रुपयांचं कर्ज त्यांनी उचलले. त्यातून गैरव्यवहार केला असा आरोप त्यांच्यावर आहे. रेणुका सूतगिरणी कर्ज फसवणूक प्रकरणात त्यांना आज 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अद्वै हिरे यांच्यासह 30 जणांविरोधात 30 मार्च 2023ला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तब्बल 32 कोटींचा हा घोटाळा असून सहकार खाते निश्चितपणे यावर पुढची कारवाई करेल असे अप्रत्यक्ष संकेत मंत्री दादा भुसे यांनी काही महिन्यांपूर्वीच दिले होते. यात आज सकाळी संजय राऊत यांनी पत्रपरिषद घेत अद्वै हिरेंची पाठराखण केली, पण या प्रकरणावर कधीतरी नंतर बोलू असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाष्य करणं टाळलं. त्यांनी सगळा रोख भाजप, केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग असा ठेवला. अवघ्या 15 मिनिटांच्या फरकानं ह्याच विषयावर अगदी असेच मत फक्त ते आपल्या शैलीत मांडायला राज ठाकरेंनी घेतलेली पत्रपरिषद फार खोलात न जाताही योगायोग मात्र इंटरेस्टिंग होता. याच विषयावर तुम्ही दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया पाहूयात आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न होता, भाजपकडून निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राम मंदिराचं उद्घाटन केलं जातंय. उद्धव ठाकरे यांचा आरोप पटतो का? एक्सवरून तुषार आहेर, होय 2024ची लोकसभा निवडणूक 2019 सारखी साधी सोपी होणार नाही, निकाल सर्वांना अचंबित करणार. एक्सवरून स्वप्नील, मुंबई पालिका निवडणूक जवळ आली की 30 वर्ष सत्तेत असलेल्या शिवसेनेला मराठी माणूस आठवतो. एक्सवरून अमोल काते, राम मंदिर धार्मिक आस्थेचा श्रद्धेचा विषय आहे, त्यात राजकारण नको. एक्सवरून आशुतोष देवधर, पहिले मंदिर फिर सरकार म्हणणारे उद्धव ठाकरे ते विसरून रामाचे अस्तित्व नाकारणाऱ्या काँग्रेसबरोबर गेले, त्यांचं नैराश्य राम मंदिरावर काढू नये.
यूट्यूबवरून अनंत कुंभोजकर, यात चुकीचं काहीच नाही. निवडणूक प्रचारात आपण केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचवणं हा प्रत्येक राजकीय पक्षाचा हक्क आहे. यूट्यूबवरून विठ्ठल निर्वळ, विधान बरोबर आहे, पण ज्यांनी हिंदू विरोधी पक्षाला पाठबळ देण्याचं ठरवलं त्यांनी राम मंदिरावर बोलू नये. यूट्यूबवरून जितेंद्र गरुड, उद्धव ठाकरे आता सोनिया गांधी आणि शरद पवारांची भाषा बोलतायत. यूट्यूबवरून संदीप खानोलकर, राम मंदिर झालेच पाहिजे, आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. यूट्यूबवरून दीपक शेळके, यात काही नवल नाही, फक्त इव्हेंट करणे भाजपची सवय आहे. फेसबुकवरून विशाल कानडे, आपण सुद्धा काहीतरी डोळ्यासमोर ठेवा साहेब. किती दिवस ती वाघनकं, कोथळा, खंजीर, छाताड, मर्द आणि राहिलंच तर टोमणे मारणार. फेसबुकवरून शेखर काशेकर, आपण सुद्धा स्वतःच्या फायद्यासाठी वाजेंना पुन्हा कार्यरत केलं होतं. आणि आता वेळ झाली आहे या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्याची. जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न होता, भाजपकडून निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राम मंदिराचं उद्घाटन केलं जातंय. उद्धव ठाकरे यांचा आरोप पटतो का? एकूण 30,000 मतं यूट्यूबवर आली. 85% लोकांनी होय म्हटलंय, 15% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 4,000 मतं. 63% लोकांनी होय म्हटलंय, 37% नाही. आता बघूया फेसबुकचा कौल. एकूण 2,000 मतं. 61% लोकांनी होय म्हटलंय, 39% नाही. एक्सवरून 1,500 मतं. %66 लोकांनी होय म्हटलंय, 34% नाही. शिवसेना पक्ष फुटल्यापासून उद्धव ठाकरे आपली राजकीय स्पेस शोधत आहेत. एकेकाळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपसोबत युती केली, जी पुढे जवळपास 30 वर्ष टिकली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सेना भाजप युतीला महाराष्ट्रातील जनतेनं सत्ताही दिली. मात्र बाळासाहेबांनंतर हे चित्र बदलत गेलं. त्यातच मोदी शहांच्या नेतृत्वात भाजपही बदलत गेली. 2014 नंतर मोदींच्या फोर्समुळे काँग्रेसला जसं सॉफ्ट हिंदुत्वाकडे वळावं लागलं, तसंच काहीसं उद्धव ठाकरेंबाबत महाराष्ट्रात झालंय. महाविकास आघाडीसोबत गेल्यापासून उद्धव ठाकरेंना वारसात मिळालेली कट्टर हिंदुत्वाची भूमिका सोडत सॉफ्ट सेक्युलर प्रतिमा स्वीकारावी लागली आहे. लोकसभेच्या सारीपाटात राज ठाकरेंची नेमकी भूमिका काय आहे हे सुद्धा आपल्याला येत्या 1-2 महिन्यात दिसेल अशी अपेक्षा. सध्या तरी या दोन्ही भावांनी, ठाकरे बंधूंनी भाजप विरोधाचा सूर तर लावला आहे, पण ही एकत्रित महफिल ठरेल की जुगलबंदी हे आज नाही तर निवडणुकीपर्यंत नक्की कळेलच. बातमी आहे नवी मुंबईकरांसाठी जिव्हाळ्याची. दशकापेक्षा जास्त काळ रखडलेली नवी मुंबई मेट्रो अखेर प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. उद्यापासून बेलापूर ते पेंधर या मार्गावर नवी मुंबईतली ही पहिली वहिली बहुप्रतीक्षित मेट्रो धावणार आहे. गेल्या 12 वर्षात नवी मुंबई मेट्रोला अनेकदा मुदतवाढ मिळाली. या मेट्रोच्या कितीतरी नंतर सुरू होऊन नागपूर पुण्याची मेट्रो सुरूही झाली. पण नवी मुंबईकरांची प्रतीक्षा काही संपली नाही. या मेट्रोचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार अशीही चर्चा होती, मात्र ती चर्चाच राहिली. आता नागरिकांचे हित लक्षात घेऊन त्यांची होत असलेली गैरसोय टाळण्याकरिता उद्यापासून मेट्रो सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोला दिले आहेत. औपचारिकरित्या लोकार्पण सोहळा न करता मेट्रो प्रवासी सेवेचा प्रारंभ करण्यात येणार आहे. या मेट्रो मार्गावर 11 रेल्वे स्थानके असून विशेषतः खारघर आणि तळोजामधील नागरिकांना याचा फायदा होणार आहे. छोट्या मोठ्या गोष्टींचा गाजावाजा करणारं सरकार नवी मुंबई मेट्रो सारखा प्रकल्प एनकॅश करण्याची संधी
का सोडत असेल असे प्रश्नही विचारले जात आहेत. जाता जाता छोटी पण एक इंटरेस्टिंग बातमी. दिवाळीमध्ये कोल्हापुरात म्हशी पळवण्याची स्पर्धा घेतली जाते. तिचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल आहे. दिवाळी सणात म्हशींना सजवून त्यांची मिरवणूक काढणे आणि रोड शो करणे ही कोल्हापूरमधील आगळी वेगळी परंपरा आहे. मालकांच्या इशाऱ्यावर म्हशींच्या कसरती या डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या असतात. लोकही आवर्जून या रोड शोचा आनंद घेतात. कोल्हापुरातील रेड्याची टक्कर इथे काल आयोजित केलेल्या स्पर्धेत आमदार सतेज पाटील सहभागी झाले होते. सतेज पाटील यांनी दुचाकी चालवत गाडीच्या मागे म्हशी पळवल्या. या स्पर्धेचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. या बातमीसोबतच 0 आवरमध्ये वेळ झाली आहे आज इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटूया रात्री 7:56 कुठेही जाऊ नका. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.